नमस्कार. शारदीय नवरात्रोत्सवाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हाय क्रिएशन प्रस्तुत नवसृजना ह्या सिरीजला तुम्ही देत असलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. आजही आपण या भागामध्ये एका नवीन व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. आपले आजच्या भागाचे प्रायोजक आहेत नर्मदा मसाले. अस्सल कोल्हापुरी चवीचे घरगुती मसाले, आजीच्या हातची चव. तुम्ही सर्वांनी सुद्धा हे मसाले नक्की ट्राय करा. आजच्या भागात आपण ज्या व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ते एक हरहुन्नरी अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. आज आपल्याला पाहुण्या म्हणून लाभल्या आहेत प्रज्ञा गोरख गवळी. तुमचं या सिरीजमध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद. प्रज्ञा ह्या गेल्या 15 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. प्रज्ञा शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रज्ञा विद्या मंदिरमध्ये त्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. ही शाळा मराठी माध्यम आणि सेमी इंग्रजी अशा माध्यमांमध्ये 1ली ते 10वी पर्यंत मुलांना शिक्षण देण्याचे काम करते. आणि प्रज्ञा यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू म्हणजे त्या एक उत्तम कलाकारही आहेत. त्यांना अभिनय, नृत्य आणि गायनाची अत्यंत मनापासून आवड आहे आणि ती आवड त्या अगदी नेटाने जपतायत. विशेष म्हणजे आजच्या काळात ज्यावेळी आपण शिक्षण क्षेत्राकडे करिअर म्हणून बघण्याच्या दृष्टीने दुर्लक्ष करतो, त्याच वेळी पोटतिडकीने शिक्षणाच्या क्षेत्रात त्या अगदी मन लावून काम करत आहेत आणि अभिनयाच्या क्षेत्रातही रमाबाई आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले ह्या दोन्ही व्यक्तिमत्वांवर आधारित एकपात्री नाटकाचे जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रभर प्रयोग केले आहेत आणि मला आज त्यांचं ह्या सिरीजमध्ये स्वागत करायला खूप खूप आनंद होत आहे. पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. तर आपण लगेचच गप्पांना सुरुवात करूया. मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुमचं शिक्षण MA BEd झालेले आहे आणि तुम्ही अभिनय म्हणजे कलेची सुद्धा आवड जोपासताय. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनात कशा आल्या? म्हणजे तुम्हाला कधीपासून ह्या गोष्टींची आवड निर्माण झाली आणि शिक्षिका म्हणून पूर्ण वेळ कार्य करावं असं साधारणपणे तुम्हाला कधीपासून वाटलं? एकतर ह्या प्रश्नाचं मी पहिलं उत्तर देईल, की शिक्षण क्षेत्राचं तुम्ही जे विचारलेलं आहे, तर मी पहिलं हे सांगेल, की माझी आई शिक्षिका आहे. हं. आणि पूर्ण फॅमिलीचा जर पुन्हा विचार करतोय आपण, तर माझ्या घरामधले सगळेच माझे नातेवाईक सुद्धा शिक्षण क्षेत्रातच असल्यामुळे फारसं वेगळं काही करण्याची गरज पडली नाही. हं. तर माझं सगळं बालपण हे शाळा, विद्यार्थी, शिक्षक याच्या सगळ्यातच माझं गुरफटून गेलेलं बालपण आहे. त्यामुळे एक चांगली शिक्षिका बनण्यासाठी मला नाही वाटत, की मी त्याच्यावर काही वेगळे परिश्रम हं, हं. घेतलेले आहेत. किती सुंदर गोष्ट आहे ही. म्हणजे एक उत्तम शिक्षिका होण्यासाठीचे जे तुमच्यावर बाळकडू किंवा तुमच्यावर जे संस्कार व्हायला हवेत, ते अगदी लहानपणापासून झाले आणि ते तुमच्याही नकळत कदाचित तुमच्यामध्ये इतकं गुंफून गेलं, की त्यामुळेच कदाचित मला तरी वाटतंय, की तुम्ही आज विद्यार्थीप्रिय नक्कीच. शिक्षिका आहात कुठेतरी. वाह! सुंदर गोष्ट आहे ही. आता मला तुम्हाला असं विचारावसं वाटतंय, की आजकाल सगळेजण शिक्षक किंवा शिक्षण क्षेत्राकडे फार वेगळ्या नजरेने किंवा अगदीच जर काही करिअरचा ऑप्शन नसेल, तर शेवटचा ऑप्शन म्हणून कदाचित शिक्षण क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन जास्त वाढलेला आहे. अशा वेळी तुम्ही जेव्हा एक मुख्याध्यापिका किंवा एक संस्थेच्या मुख्य व्यक्ती म्हणून काम करत आहात, तेव्हा मुलगी म्हणून तुमच्यावर एक वेगळी जबाबदारी आहे, एक स्त्री म्हणून, मुलगी म्हणून. असं कुठेतरी तुम्हाला जाणवतं का? आणि तसं जर असेल तर ती जबाबदारी तुम्ही कशा पद्धतीने पार पाडताय? नाही. तर हे मुळीच असं बिलकुल नाही म्हणता येणार, की कुठल्याच क्षेत्रात नाही, तर मग शिक्षण क्षेत्र हे अतिशय चुकीचं आहे. हं. मी तर असं म्हणेल, की सर्वात सुंदर, सर्वात अवघड जर क्षेत्र कुठलं असेल, तर ते शिक्षण क्षेत्र हं, आहे. हं. अ, असं पण अनेकदा ऐकायला मिळतं, की शिक्षकांना सुट्ट्या फार असतात, काम कमी असतं, बसूनच असतं. हं. पण मी त्या सर्वच लोकांना असं सांगेल, की हे अगदी चुकीचं आहे. कारण कसं आहे ना, मी नेहमी माझ्या शिक्षकांबरोबर चर्चा करते. तेच मी इथे पण सांगेल, की डॉक्टर, इंजिनिअर त्यांना पर्टिक्युलर एखादं काम करायचं असतं. एखादा पूल त्यांना बांधायचा असतो. तसं आमचं नाहीये. प्रत्येक शिक्षक आम्ही घडवत असतो. प्रत्येक विद्यार्थी आम्ही घडवत असतो. अगदी तो छोटा. मग म्हणता येईल असं, की
जसं की मडकी बनवणारा कुंभार असतो नाही का? हं. तर अगदी माती असते ती. तिला मळणं, तिला प्रॉपर तिची पॉलिश करणं आणि मग त्यातनं एक सुंदर अशी मूर्ती घडवणं. हं. तर हे काम आम्ही शिक्षक इतक्या मनापासून करत असतो, की मी तुम्हाला हे शब्दात तर नक्कीच हं. व्यक्त नाही करू शकणार आहे. त्यामुळे मी सगळ्यांनाच सांगेल, की अ, कुठलं क्षेत्र नाही, तर मग चला इकडे शिक्षण क्षेत्राकडे, मग बनूया आपण शिक्षक. तर हं. ते तसं मुळीच नाहीये. तुम्हाला ते रक्तात असणं आवश्यक आहे. तुमच्या त्या पूर्ण बॉडीमध्ये ते मुरणं फार गरजेचं हं, आहे, की हं. आपल्याला कोणाला तरी घडवायचंय. सो हं. ते असंच कुणीही नाही उभं राहू शकत, बरोबर आहे. असं मला तरी अगदीच. वाटतं. आणि इव्हन असं पण आहे, की डॉक्टर, इंजिनिअरचं जे तुम्ही उदाहरण दिलं, की हं, त्यांच्या कामाची पद्धत वेगळी असते. हं. पण त्यांना घडवणारा पण कुठेतरी कोणीतरी एक शिक्षकच शिक्षकच. असतो. अगदी. त्यामुळे शिक्षण आणि शिक्षकी पेशा ही खूप जास्त महत्त्वाची गोष्ट इथे मला अगदी, वाटते. अगदी. तर एक स्त्री म्हणून तुमचं ह्यामध्ये कशी तुम्ही जबाबदारी घेता या क्षेत्राची? सोपं आहे. अवघड अगदीच काही नाहीये. काय म्हणतात ना, की प्रेमाने जग जिंकता येतं, हो. असं गौतम बुद्धांनी आपल्याला शिकवून गेलेले आहेत. सो ते थोडेसे संस्कार माझ्यावर आहेत माझ्या आई-बाबांचे. प्रत्येक काम करताना तुम्ही जर खूप प्रेमाने करताय, आपलेपणाने करताय, ती व्यक्ती आपली आहे असं हं, हं, हं. समजून जर तुम्ही त्या व्यक्तीला सोबत घेऊन जर तुम्ही काम करणार आहात, अगदी कुठलंही काम असू द्या, हं, तर ते 100% पूर्ण होणार ही माझी खात्री आहे. आणि हं. म्हणजे माझा नियमच आहे तो किंवा माझी काम करण्याची पद्धतच आहे ती, असं म्हणायला अगदीच काही हरकत नाहीये. आणि मी अजूनही काही एक सांगेल तुम्हाला, मला आवडेल ते सांगायला. कारण तुम्ही सतत स्त्रियांचा उल्लेख करताय. तर आपली ही शाळा जी आहे प्रज्ञा विद्या मंदिर, तर ही संपूर्णपणे अ, शिक्षिका चालवतात. अरे वाह! इथे कोणीही जेंट्स शिक्षक नाही आहे. आमचे संस्थापक सोडले गोरख गवळी सर, हं. तर आम्ही सगळ्या शिक्षिका आहोत. त्यामुळे फार अगदी आनंदाने, मित्र-मैत्रिणीच्या नात्याप्रमाणे, अगदी बहिणी-बहिणीच्या नात्याप्रमाणे आम्ही हे काम खूप सुंदररित्या करतोय. माझं काम आहे त्यांना समजून घेणं, त्यांचं काम आहे मला समजून घेणं. दोन्ही बाजूने जेव्हा समजून घेण्याची प्रक्रिया होते, तेव्हा मला नाही वाटत कुठे अडी-अडचणी येतील. हं, हं. सो खूप छान आणि प्रेमाने कामं सुरू आहेत शाळेत. मस्त. खूपच छान गोष्ट आहे ही. आता आम्हाला तुमच्या कला प्रवासाबद्दल थोडीशी माहिती द्या. कारण गेली काही वर्ष तुम्ही व्यावसायिकदृष्ट्या सुद्धा कलेच्या क्षेत्रात कार्यरत आहात. त्याबद्दल आम्हाला त्या प्रवासाबद्दल थोडंसं कॉलेजला असताना मग मला असं वाटायचं, की आपण ॲक्टर बनावं. तर एका ठिकाणी माझं 1 वर्षाचं कोर्स म्हणूया आपण, तो कोर्स करत असताना तो कोर्स पूर्ण झाला आणि ती तेव्हाची टीम आम्ही सर्वजण मिळून, आम्ही सगळे कलाकार मिळून आम्ही डबल ड्यू नावाचं नाटक करण्याचा प्रयत्न केला होता. तो हं, प्रोफेशनली हं, तो हं, प्रोग्राम झाला होता. तर ते एक सुरुवात म्हणायला काही हं, हरकत नाही. प्रॉपर हं, स्टेजवरती हं, हं, नाटक, ड्रामा हं, ही हं, हं. सुरुवात झाली. आणि मग पुन्हा मग घरचं एक होतं बर्डन, की नाही एज्युकेशन महत्वाचं आहे, हं, एज्युकेशन महत्वाचं आहे. सो मग नाटकाला थोडंसं थांबवलं मी. काही दिवसानंतर माझ्या आईच्या पुन्हा कानावर घातलं. मम्मी मला पुन्हा माझं ॲक्टिंग सुरू करायचंय. तर तिने नेहमीप्रमाणे येसच म्हटली ती. तर ती स्वतः लेखिका आहे. ती अरे स्वतः वाह! लिखाण करते. सुंदर. तर तिला अशी कल्पना सुचली, की तुम्ही ॲक्टर म्हणा किंवा आपण जे ॲक्टर्स पाहतो, अ, बऱ्यापैकी मनोरंजन म्हणून आपण ॲक्टिंगकडे किंवा हं, हं, हं. सिनेमाकडे पाहतो. तर तिचं म्हणणं असं आलं, की "तुला ॲक्टिंगच करायची आहे ना, तर आपल्या विद्यार्थ्यांसाठी, या समाजासाठी तू ॲक्टिंग थ्रू जर त्यांच्यापर्यंत गेली, तर तुला हं, हं. कसं वाटेल?" तर मला तर काही कळेच ना पहिले ती हं, काय हं, हं. म्हणते. मग तिने मला सांगितलं, की "तुला सावित्रीमाई सादर करायला आवडेल?" हं. मी म्हटलं, "अरे बापरे!" म्हणजे पहिल्यांदा तर म्हणजे हेच शब्द आले माझ्या तोंडून. पण ती मला नेहमीच अशाच नवीन गोष्टी किंवा हं, नवीन स्वप्न ती दाखवत आलेली आहे. हं, हं. तर ते मला एक स्वप्नच वाटलं पहिलं तर, हं, की मी करू शकेल का? मला हं. जमेल का? पण कारण तिने नाव मोठं, येस, येस, जबाबदारी येस. मोठी खूप मोठी त्यामुळे जबाबदारी. सावित्रीबाई फुले म्हणजे हं. ह्या आपल्या सर्व महिलांची हो, आईच आहे ती. हो, भारताची आई म्हणायला हो. काहीच हरकत अगदीच. नाहीये. तर मग तिने मला सांगितलं, की "मी लिखाण माझं पूर्ण आहे. बघ हं, तू एकदा वाचून. तुला हं, हं. आवडलं तर तू बघ." तर तशी मग ती माझी एकपात्री प्रयोगाची तिथून सुरुवात झाली सुरुवात झाली. आणि बऱ्यापैकी लोकांना ते खूप जास्त आवडलं. हं, शाळा-शाळांमध्ये मी
जास्त प्रमाणात सादरीकरण केलेलं आहे. आणि पुन्हा तिच्या अजून एक नवीन कल्पना तिच्या मनामध्ये आली, की आता तू सावित्री तर बऱ्यापैकी छान जमते गं तुला. हं. बघ बरं तुला रमाई जमेल का? अरे रमाबाई वाह! आंबेडकर. वाह! तर मला तर अजूनच आनंद झाला, की जे काही मनामध्ये भावना होती, की "अरे यार, माझं कुठेतरी नाटक थांबत चाललंय, हं, हं. कुठेतरी जे मला ॲक्टर बनायचं होतं, ते कुठेतरी थांबत चाललंय." तर त्या मार्फत तिने मला ते पुन्हा सुरू करून दिलेलं आहे. रमाबाई यांचेही प्रयोग मी करते. सो ॲक्टिंग फील्डमध्ये मी सध्या हे काम करते आहे. किती सुंदर गोष्ट आहे ही. म्हणजे तुम्ही कलेला फक्त मनोरंजनापुरतं मर्यादित न ठेवता, समाजामध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण व्हावी, म्हणून अशी व्यक्तिमत्व निवडली आहेत एकपात्री प्रयोगासाठी. त्याबद्दल खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन. मला एक सांगायला आवडेल यावर. मी ज्याही शाळेमध्ये जाऊन हा प्रयोग करते, तर त्या शाळेतले शिक्षक मुद्दाम मुलांना काही प्रश्न विचारतात त्यांच्यावर आधारित. वाह! तर मुलांचे तोंडपाठ नाटक झालेलं आहे. हे एक वाह! मला सांगायला फार आवडेल. म्हणजे त्यांचा जन्म केव्हा झाला, कुठे झाला, त्यांच्या आईचं नाव काय, त्यांच्या बाबांचं नाव काय. कारण हे विषय ना पाठांतराशिवाय होत नसतात. हं. परंतु ह्या मार्गाने आपण मुलांपर्यंत गेल्यामुळे मुलांचं अगदी तोंडपाठ झालंय. याचा मला इतका आनंद आहे. कारण जर आपण कॉन्व्हेंटच्या स्कूलमध्ये जर आपण जातोय आणि जर काही विद्यार्थ्यांना जर आपण सावित्रीबाई जस्ट विचारतोय त्यांना, तर काही मुलांना सांगता येत नाही. तर हे खूप मोठं दुर्दैव आहे हो, आपल्या समाजाचं, असं मला खरं आहे. म्हणता येईल. सो ते नाही झालं पाहिजे. अशाच धर्तीवर मला तुम्हाला आत्ता विचारावसं वाटतंय, की तुम्ही एवढ्या दिग्गज व्यक्तिमत्वांना आज कुठेतरी प्रेझेंट करताय. समाजामध्ये प्रेरणा निर्माण करण्याचं, काहीतरी एक संदेश देण्याचं काम करताय. त्यांच्या काळात ह्या दोघींनीही अगदी वेगळा काळ बघितला, खूप अवहेलना सहन केल्या. त्यांच्या सहन करण्याच्या गोष्टी अगदीच वेगळ्या होत्या. त्यांची पातळी वेगळी होती. परंतु आत्ताच्या काळात जर आपण आत्ताच्या स्त्री बद्दल बोलायचं झालं तर गेल्या काही महिन्यांपासून आपल्याला अत्यंत चित्रविचित्र गोष्टी कानी पडतायत. अ, वि म्हणजे त्याबद्दल आपण बोलूही शकत नाही अशा प्रकारचे अत्याचार महिलांवर होत आहेत. जेव्हा की आजचा अत्यंत ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा काळ आहे, जिथे स्त्री कुठल्याही क्षेत्रात कमी नाही. प्रत्येक क्षेत्रात तिने आपला ठसा उमटलेला आहे, उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अगदी आपल्या देशाच्या राष्ट्रपती सुद्धा एक स्त्री आहे. अशा वेळी सुद्धा स्त्रियांवर ही वेळ यावी, याबद्दल तुमचं काय मत आहे? जेव्हा तुम्ही एक स्त्री शिक्षिका म्हणून कार्यरत आहात, प्लस तुमच्या शाळेमध्ये सुद्धा स्त्रियांची मेजॉरिटी आहे. तर अशा वेळी तुम्हाला वाटतं का, की आज समाजात खरंच स्त्री सुरक्षित आहे का? ह्या घटनांबद्दल तुमचं काय मत आहे? हो, अ, आहे म्हणेल मी. जर मी माझ्या क्षेत्राचा जर विचार केला किंवा मी माझ्या फक्त आत्ता शाळेबद्दलच बोलेन मी. तर शाळेचा विचार करते आहे. तर मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे, की आपल्या शाळेमध्ये जेंट्स वर्ग नाहीये. हं, सो माझा जो शिक्षक स्टाफ आहे, तो अगदीच सुरक्षित आहे. आणि एक मुख्याध्यापिका म्हणून माझी एक जबाबदारी आहे, की माझ्या ज्या मुली आहेत, अगदी 10वी पर्यंत आणि हं, अगदी मुलंही म्हणेल मी. हं, माझे सगळेच विद्यार्थी त्यांना किती प्रोटेक्शन देईल तितकं कमी आहे. मी एक तिथे जबाबदार व्यक्ती म्हणून मी बोलेन. तर जास्तीत जास्त काळजी कशी घेता येईल, ते हं, काम मी करते आहे. आणि मला असं वाटतं, की शाळाच नाही, अगदी प्रत्येक महिलेने हं, आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मुलाला, बेसिकली मुलाला बोलेल मी. हं, जर त्यांनाच जर व्यवस्थित संस्कार दिले, काही वळण लावलं, काही शिस्त सांगितल्या, काही नियम सांगितले आयुष्याचे, तर मला असं वाटतं, की हे जे काही वाईट घटना आपल्याला ऐकायला मिळतात, वाचायला मिळतात, तर त्या फार कमी होतील. हं, घरात जी तुझी दीदी आहे, जी बहीण आहे, ती शेजारच्या घरातली दीदी ही तुझी दीदी का नाही होऊ शकत? हं, तर ती नक्कीच दीदी आहे, ती नक्कीच ताई आहे. दुसऱ्याची आई ही पण आपलीच आई आहे. हं, जर या इंटेन्शनने जर आपण आपल्या विद्यार्थ्यांना घडवलं, हं, तर मला नाही वाटत, की ह्या घटना सतत आपल्याला ऐकायला मिळतील. हं, अगदी पूर्वी आपल्या आई-बाबांच्या काळामध्ये असं घडायचं का? हं, नाही. मग आत्ताच हे प्रॉब्लेम का यायला लागले? तर हं. मला असं वाटतं, की कुठेतरी संस्कार कमी पडायला लागले आणि आपल्या मुलांवर. माध्यमांचंही कदाचित येस, त्यामध्ये नक्कीच. म्हणजे आत्ताचे जर आपण सिनेमा पाहतोय हिंदी वगैरे, अगदी मराठी सुद्धा, तर पहिल्यांदा आई-बाबांनी बघावे असं मला वाटतं.
आणि योग्य वाटत असेल तर आपल्या ह्या लहान मुलांना दाखवावेत. तेच हो, सांगेन. म्हणजे कारण ठराविक काळानंतर ही माध्यमं वापरण्याची गरज गरज निर्माण आहे. होऊच हां. शकते. हं, हं. सुरुवातीपासूनच ती माध्यमं वापरण्याची सुरुवात केली किंवा त्यांच्या आहारी गेलो, तर जेव्हा एक ठराविक काळानंतर ती माध्यमं वापरण्याची जी मजा आहे, ती कदाचित निघून जाईल आणि ते कदाचित आत्ता हळू व्हायला नक्कीच, लागलंय असं आहे. नक्कीच. या एआयच्या जमान्यात आपण असं म्हणू शकतो कदाचित. त्यानंतर तुम्ही आता तुमची शाळा जी आहे ती मराठी माध्यम आणि सेमी इंग्रजी अशा माध्यमात काम करते. अशा वेळी जेव्हा तुम्ही सी-बी-एस-ई शाळांकडे बघता किंवा कॉन्व्हेंट शाळांकडे बघता, त्या शाळांमध्ये आणि तुमच्या शाळेमध्ये कशा पद्धतीने फरक तुम्हाला जाणवतो? किंवा विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा खूप ते फरक एक आहे. चित्र कसं दिसतं तुम्हाला? खूप फरक आहे मॅडम. म्हणजे मी आता पुन्हा संस्कारांवरतीच येईल. मराठी शाळा किंवा हे सेमी इंग्लिश शाळा, ह्या खूप जास्त संस्कारांनी भरलेल्या आहेत. म्हणजे अगदी त्यांचा युनिफॉर्म असू दे, शाळेची वेळ असू दे, टापटीपपणा असू दे, शिक्षकांना दिला गेलेला जो आदर आहे, तो असू दे, की घरात जी आपण आई आहे, हं, हं. अगदी तीच शाळेमध्ये बाई असते किंवा आपल्या हं, मॅडम असतात. तर हं, हे छोटे-छोटे संस्कार ह्या मराठी शाळांमध्ये पाहायला मिळतात. जर तुम्ही फरक म्हणताय, तर तो फरक मला तिकडे दिसत नाही. हं. तिथलं कल्चर वेगळं आहे, तिथलं वातावरण वेगळं आहे, तिथले संस्कार वेगळे आहेत. सगळ्याच गोष्टी वेगळ्या पाहायला मिळतात. तुम्ही पण पाहत असाल नक्कीच. हं. तर ते चित्र मला थोडंसं विचित्र दिसतं असं म्हणायला मी मागे-पुढे बघणार नाही. नाही, खरं ही गोष्ट. कारण आपल्या काळातही आपणही सगळे मराठी माध्यमातूनच शिकलेलो नक्कीच. आहोत आणि आत्ताच्या काळात वावरताना आपल्याला कुठेही असं वाटत नाही, की बुवा आपण इंग्रजीसाठी कमी पडलो किंवा त्या संदर्भात कष्ट घ्यायला आपण कमी पडलो. चांगली गोष्ट आहे ही. तुमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही कलेच्या माध्यमातून कशा पद्धतीने उपक्रम राबवता, की जेणेकरून त्यांना कारण तुम्ही एक कलाकारही आहात आणि त्यांच्यावर कलेचे सुद्धा संस्कार व्हावेत यासाठी तुम्ही कशा पद्धतीने उपक्रम राबवता? त्याबद्दल सुद्धा आम्हाला थोडीशी माहिती द्या. अ, सांस्कृतिक कार्यक्रम असतात म्हणजे गॅदरिंग आपण हं, म्हणतो हं, त्याला. तर मी माझ्याकडे थीम ठरलेली असते. एकतर दरवर्षी आपल्या शाळेत गॅदरिंग होत नाही. हं. मग थीम अशी होती आमची गेल्या वर्षाची. तर अच्छा, दरवर्षी होत नाही शाळेमध्ये दरवर्षी होत गॅदरिंग. नाही. अ, याला काही स्पेसिफिक कारण? हां, आहे ना, नक्कीच. कारण गॅदरिंग म्हटलं ना, की 1 ते सव्वा महिना पूर्ण हा त्याच कामामध्ये आरामात निघून जातो. अच्छा. 1 महिना अभ्यासावर थोडासा परिणाम होतो. हं. तर मग दरवर्षी नको, आपण 1 वर्ष स्किप करून नेक्स्ट इयरला अच्छा. आपण गॅदरिंग घेतो. हं, तर गेल्या वर्षी आपलं झालेलं गॅदरिंग. तर ते देशावर आधारित गीत आम्ही थीम ठेवली होती ती. आणि मला असं वाटतं, की आमचं ध्येय आहे. मी नेहमी माझ्या शिक्षकांशी बोलत असते, माझ्या पालकांशी बोलत असते, की डॉक्टर, इंजिनियर, वकील हे हे माझे विद्यार्थी बनणारच आहेत. हं, अगदी आपण नाही जरी प्रयत्न केला, तरी त्यांच्या आवडीनुसार ते बनणारच आहेत. हं, पण मला मात्र एक आदर्श व्यक्ती मला त्यांना बनवायचं आहे. हं. की ज्यांचं आपल्या देशावर प्रेम असणं फार गरजेचं आहे. आपल्या देशातल्या बांधवांवर प्रेम असणं फार गरजेचं आहे. मी त्यांना माझ्या मुलांना नेहमी सांगते, "बाळांनो, आपण जेव्हा हे राष्ट्रगीत म्हणतो किंवा मग आता म्हणजे माझ्या मुलांना तर अगदीच जास्त आवडीची जयंती म्हणजे शिवाजी महाराजांची जयंती. हं. इतक्या उत्साहात आम्ही साजरा करतो. तर ते एक मी सांगेल, की 2 वर्षापूर्वी मी शिवनेरीवर घेऊन गेले होते माझ्या अरे वाह! मुलांना. सुंदर. नुकतंच लॉकडाऊन खुलं झालं हां. होतं नुकतंच. तर आता नव्याने काय करायचं? सतत मला नवीन गोष्टी, नवीन उपक्रम करायला मला फार आवडतं. हं, जे आपल्या शाळेत जे काही केले जायचे उपक्रम, हं, हं. ते रटाळ म्हणा किंवा पारंपरिक उपक्रम मला करायला थोडेसे मी टाळते. तर नव्याने काय? तर मी माझ्या माध्यमिकच्या मुलांना मी शिवनेरीवर घेऊन गेले होते त्या वाह! दिवशी. त्याच्या अगोदर लॉकडाऊनच्या अगोदर 2019 साली मी शिवाजी तयार केला होता. माझ्या शाळेचा हं, शिवाजी. हं. तो 10वीतला विद्यार्थी बनवला होता मी आणि आमच्या डांगे चौकामध्ये हं, हं. शिवाजी महाराजांचा खूप सुंदर असा पुतळा उभारलेला आहे. हं, तर त्या ठिकाणी घोड्यावर बसवून हं. आमची खूप सुंदर रॅली आम्ही तयार केली होती. सगळे मावळे, सगळे विद्यार्थी मावळेच्या वेशभूषेमध्ये होते. आम्ही सगळे शिक्षक
काष्टा, नथ, अगदी हम्म. आमच्या संस्थापिका मॅडम, आमचे संस्थापक सर, त्यांना त्यांचाही वेशभूषा प्रॉपर त्या काळातली अशी सुंदर अशी रॅली 2019 साली आम्ही केली होती. तर असे सुंदर-सुंदर उपक्रम करायला मला जाम आवडतं. वेगवेगळ्या कल्पना. मग गेल्या वर्षी मी काय केलं होतं, की आत्ता नव्याने आपल्याकडे पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रो सुरू झाली हो. होती. गेल्या 2 वर्षापूर्वी सुरू झालेली आहे. तर मी माझ्या सगळ्या संपूर्ण शाळेला अगदी बालविभाग म्हणजे छोट्या हम्म, गटापासून हम्म, इयत्ता 7वी पर्यंत माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी मेट्रो सफर करून आणलं वाव, होतं, किती की महत्वाची हां, गोष्ट आहे ही. अगदी. कारण माझा पालक वर्ग हा सर्वसामान्य पालक वर्ग हम्म, आहे. हम्म, तो कंटिन्यू काम, त्यांचं ते घर ह्याच्यातच गुरफटलेला हम्म, पालक वर्ग. मग माझी मुलं कधी मेट्रोत बसणार? हम्म, त्यांना मेट्रोत बसायला मिळेल का? तर त्यांनी फक्त चित्र न बघता माझी मुलं डायरेक्ट मेट्रोत बसली तर मेट्रो हा, कशी धावते? हा, तर ह्या गोष्टी मला त्यांना प्रत्यक्ष दाखवायला मला जास्त आवडतं. मी अजून एक सांगेल मॅडम तुम्हाला. गेल्याच वर्षी अ, आपल्याला इतिहासामध्ये, भूगोलामध्ये आपण संसद पाहतो, हा, की देशाचा कारभार चालतो नेमका कुठे? हा, आपण नुसतं वाचतच आलोय हो, आणि चित्र पाहत आलोय. हो, माहिती आहे आपल्याला, की दिल्लीमध्ये आपला भारताचा पूर्ण हम्म, कारभार चालतो. पण मग दिल्ली नेमकी आहे कुठे? हम्म, दिल्ली कशी आहे? हम्म, दिल्लीचं वातावरण कसं आहे? हम्म, मग संसद भवन कसं आहे? तर ह्या गोष्टी मला असं वाटलं, की मी माझ्या मुलांना प्रत्यक्ष दाखवल्या तर ही संकल्पना माझ्या मनामध्ये आली आणि आमचे जे संस्थापक आहे किंवा आमचे सगळे पदाधिकारी आहे नेहमीच माझ्या पूर्ण उपक्रमांना नेहमीच मला प्रतिसाद देतात आणि येसच म्हणतात. तर त्यांनी मला हो असा होकार देऊन क्या मी बात माझे है. माध्यमिकचा जो विभाग आहे माझा 8वी, 9वी, 10वी आणि माझे सगळे शिक्षक मी दिल्लीची ट्रिप करून आणलेली क्या आहे. बात है! ह्या येस. गोष्टी मला खरंच खूप महत्त्वपूर्ण वाटतात. कारण मुलांना शाळेच्या 4 भिंतीबाहेरचं जग दाखवणं, जे की खऱ्या अर्थाने खूप महत्त्वाचं आहे, हो, ते तुम्ही खऱ्या अर्थाने करताय आणि मुलं आणि पालकांचा सुद्धा यामध्ये खूप महत्त्वाचा सहभाग आहे. नक्कीच. ही खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे व्हायला हवं. कारण एकदा आपण बालवाडी ते 10वी 12वी पर्यंत शाळेच्या कायम 4 भिंतींमध्येच असतो आणि तिथेच पुस्तकं, आपण, अभ्यास या गोष्टी तर असतातच. पण त्या भिंतींबाहेर पडल्यानंतर अचानक अरे बापरे! असं होण्यापेक्षा आधीच त्या जगाचा एक छोटासा जरी अनुभव असेल, तरी तो खूप नक्कीच. महत्त्वाचा ठरतो आणि हे काम तुम्ही करताय. मला खूप छान वाटतं आणि ह्यातून मला तुमचा एक वेगळाच आत्मविश्वास दिसतोय. तोही खरंच खूप वाखाणण्याजोगा आहे. आणि ह्या जसं तुम्ही पहिल्या सुरुवातीपासून सांगताय, की ह्या सगळ्या प्रवासात तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा अत्यंत सुंदर पद्धतीने पाठिंबा आहे. तुम्ही अगदी लग्नानंतरही, तुम्हाला एक मुलगी झाल्यानंतरही या गोष्टी खूप सुंदर पद्धतीने करत आहात. तो तुमचा प्रवास उत्तमरित्या चालू आहे. पण ह्या सगळ्या प्रवासात कुठेतरी अशी एक मोमेंट येते, असे काही क्षण येतात, की जिथे आपल्याला एका स्पेसिफिक पद्धतीच्या ताणतणावाला सामोरं जावं लागतं. काही गोष्टी हँडल करताना आपली कदाचित तारांबळ उडू शकते. तर त्यावेळी तुम्ही हा ताणतणाव कसा सांभाळता किंवा कसं त्याला सामोरं जाता? एकतर मी नक्कीच मला माझ्या सासूबाईंचं नाव घ्यायला इथं फार आवडेल आणि मी तिथेही फार नशीबवान आहे असं मला म्हणायला काहीच वाटणार नाही. आमच्या सासूबाई नाहीच असं सासूबाई म्हणायलाच नको आपण. ती माझी हं, आई आहे. म्हणजे जन्म दिलेली आई माझी ती आई आणि हं, ही माझी 2 नंबरची आई. कारण हे जे काही मी करती आहे, पूर्ण वेळ मी माझ्या शाळेला देती आहे आणि थोडासा अ, वेळ हा माझ्या कलाला मी अर्पण केलेला आहे किंवा करती आहे. तर हे फक्त माझ्या आईंमुळे. अ, ती बिचारी माऊली मला कधीच कुठल्याच गोष्टीला नाही म्हटलेली नाही. आमचे सासरेसुद्धा शिक्षकच होते. ते रिटायर्ड आहेत. त्यामुळे एक शिक्षिकेला किती वेळ द्यावा लागतो बाहेर किंवा हं. शाळेसाठी किती गोष्टी कराव्या लागतात, ह्याची जाणीव माझ्या घरी आहे. सो त्यांनी मला कधी नाही कुठल्या गोष्टीला म्हटलेलं नाहीये. त्यामुळे आई मी तुम्हाला नेहमीच थँक्स म्हणते आणि या कार्यक्रमात सुद्धा मी तुम्हाला खूप-खूप थँक्स म्हणेल. आणि दुसरं की खरंच आहे खूप संकटं येतात, खूप टेन्शन असतं. हं. तर तेव्हा माझे आई-बाबा भक्कम माझ्या मागे उभे असतात आणि माझी बहीण छोटी, माझा छोटा भाऊ तेही माझ्याबरोबर सदैव असतात. अगदी काही माझा चेहरा अगदी छोटा बारीक झाला जर काही टेन्शनमुळे, काही प्रॉब्लेममुळे, तर माझे छोटे बहीण-भाऊ लगेचच हेरतात ती गोष्ट. "काय गं दीदी काय झालंय?"
आणि मग त्या गोष्टी थोडंसं मजाक, विरंगुळा किंवा हं. हसी मजाक म्हणून तो जो दुःख किंवा जे काही टेन्शन असतं, जे हं, काही हं, हं. ताणतणाव आलेला असतो, तो असा निघून जातो. आता मी तुम्हाला जसं सुरुवातीला सुद्धा म्हणलं होतं, कारण हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, की बरेच जण हल्ली शिक्षणाचं क्षेत्र करिअरच्या दृष्टीने शेवटचा ऑप्शन म्हणून निवडतात. अगदीच काही नाहीये किंवा अ, दुसरीकडे कुठे होत नाहीये, नौका पार होत नाहीये. म्हणून मग चला आपण शिक्षकी पेशा स्वीकारूया का? किंवा आत्ताचं जे काही शिक्षकी पेशाचं चित्र आहे समाजामध्ये, म्हणजे एकीकडे आपण बघतोय की खाजगी शाळांचं प्रमाण वाढतंय. जिल्हा परिषदेच्या किंवा सरकारी शाळा ज्या खरं तर सर्वसामान्य किंवा गोरगरीब मुलांना साठी शिक्षणाची संधी म्हणून खूप उत्तम पर्याय आहेत. अशा शाळा बंद होताना दिसतायत. त्यामुळे सुद्धा कदाचित ह्या क्षेत्राकडे बघण्याचा एक दृष्टिकोन लोकांचा बदलला असावा. अशा वेळी जेव्हा नवीन तरुण पिढीने या क्षेत्रात येण्यासाठी कशा पद्धतीने तयारी करावी, त्यांची मानसिकता काय असावी असं तुम्हाला वाटतं? मी तर प्रथम सांगेल, की जर या क्षेत्राची आवड असेल आणि जबाबदारी घेण्याची तेवढी ताकद असेल, त्याच व्यक्तीने ह्या क्षेत्रात यावं. कारण मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे जर एखादा डॉक्टर त्याच्याकडनं चुकून एखादी चूक जर घडते, तर तो व्यक्ती दगावू शकतो. एक व्यक्ती दगावू हं, शकतो. पण एका शिक्षिकेकडून जर एखादी चूक घडते, तर पूर्ण पिढी बरबाद होऊ खरंय. शकते. तर ही खूप मोठी जबाबदारी आहे मॅडम. हं, हं. काहीतरी डी-एड केलंय, बी-एड केलंय. सो मी हं. आता घरी बसून काय करू? हं, हं, हं. चला ना जाऊया. घरी बोर होण्यापेक्षा कुठल्यातरी शाळेत जॉइन होऊया आणि मग 2 पैसे कमवून आणूया. हं, हं, हं. हे माध्यम त्याच्यासाठी नाहीये. खरंय. जर नक्कीच तुम्हाला समाजाचं काहीतरी देणं लागतंय तुम्ही, हं. जर नक्कीच तुम्हाला काहीतरी ह्या देशासाठी करावंसं वाटतंय, हं, हं. तर तोच व्यक्ती या क्षेत्रात येऊ शकतो असं मी हं, हं, म्हणेन. हं. कारण सोपं नाहीये. नाही, नक्कीच सोपी नाहीये. ही बिलकुल. जबाबदारी फार मोठी जबाबदारी आहे. नक्कीच. आणि अजून एक सांगेल मी की आपल्या शाळेमध्ये याच वर्षी अ, बालनाट्य स्पर्धेमध्ये माझ्या विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलेलं वाह, आहे. वाह, वाह! तर हे आमचं पहिलंच वर्ष आहे हं. आणि मला असं वाटतं की माझा जो विद्यार्थी आहे हा सर्वसामान्य भागातनं येतो. तळागाळातला विद्यार्थी आहे हं. आणि तळागाळातला कुठलाच व्यक्ती, कुठलाच विद्यार्थी हा कुठल्याच गोष्टीला कमी नसतो. हं. सो त्यांना प्रशिक्षण आता सध्या तरी नाहीये. तो प्रशिक्षण देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न आहे. तो प्रयत्न सुरू आहे. तर मला नाही वाटत, की माझी मुलं तिथंही कुठेतरी कमी राहतील. तर हं. नक्कीच आमचा जो प्रयत्न आहे आता, पहिलंच वर्ष आहे आमचं बालनाट्य स्पर्धेचं. तर म्हणजे माझी आशा आहे, मी इथं बोलून दाखवते, की नक्कीच उत्तीर्ण होऊन ते मुलं माझी परत येतील. वाह, वाह! नक्की तुमच्या सगळ्या संकल्पनांसाठी, तुमच्या ध्येयासाठी आणि तुमच्या ह्या पुढच्याही प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मी हाय क्रिएशन आणि ह्या नवसृजना सिरीजच्या निमित्ताने तुम्हाला एक छोटीशी विनंती करू इच्छिते, की तुम्ही जे तुमचे एकपात्री प्रयोग करता, हं. त्यातल्या कुठल्याही एका प्रयोगाची एक छोटीशी झलक आम्हाला या निमित्ताने बघायला मिळाली तर नक्कीच, फार नक्कीच. आणि आता तुम्हाला ऐकायचं आहे, हो, तर नक्कीच. आम्ही उत्सुक आहोत आता तुमचं हां, छोटीशी झलक बघायला. नक्कीच. तर नक्की. तर साऊ तुमच्या भेटीला ह्यातलं मी छोटंसं अ, करून दाखवेल हं, तुम्हाला हं. सावित्रीमाईंचं. अहो, एक दिवशी काय झालं, आता नेहमीप्रमाणे आणि आम्ही काय करायचो, मामांची आणि आमचे शेठजी हो. अहो, शेठजी म्हणजे आमचे ज्योतिबा फुले. सकाळच्या पारी शेताला जायचे आणि आम्ही आत्याबाई आणि आम्ही भाकरी कालवण घेऊन आम्ही आम्ही बी शेताला जायचो. आणि एक दिवशी तसंच घडलं की बाई, आम्ही आत्याबाई आणि आम्ही गेलो की बाई शेताला आणि जेवणाची वेळ झाली आणि आमचे शेठजी कसे म्हणतात, "साऊ, ये इथे माझ्या जवळ बस." अगो बया, आता काय सांगू तुम्हाला. आणि मला मग म्हणतात कशी माझ्या जवळ बस. आता बाई नवलच झालं की. बाई मी म्हणलं आता कशाला बोलवलं असेल बाई. पण घाबरत घाबरत गेले बर का. त्यांच्या जवळ जाऊन बसले आणि मला म्हणतात कसे, सावित्री, मला तुझ्याशी आज काहीतरी महत्वाचं बोलायचंय. आता बया, आता मग काय सांगा, आता काय बाई महत्वाचं बोलायचं माझ्या मनामध्ये. बरं मी म्हंटल बोला ना. मग म्हणतात कसे, "अगं साऊ,
आपल्या देशामध्ये हे बाहेरून ब्रिटिश लोक येतात आणि स्वतःच्या शाळा काढतात. मला असं वाटू लागलं आहे, मीच स्वतःची शाळा काढली तर? आता बया, आता काय सांगावं बाय तुम्हाला. आणि आता ह्यांनी शाळा काढायची? अगो बया. आणि म्या म्हणलं, अहो शेठजी, पण आपण शाळा कशी काढायची? त्याच्यावर शेठजी काय म्हणतात, अगं सावित्री, नुसती शाळा नाही, ती शाळा मुलींसाठी काढायची. अगं बया बया, आता काय नवल सांगावं बाया तुम्हाला, आणि मुलींसाठी शाळा? आता मला सांगा शेठजी, अहो पण पोरी येतील का आपल्या शाळेमध्ये? आणि भाई त्यांना शिकवायचं तरी कोण? तर आमचे शेठजी काय म्हणतात, अगं सावित्री, अगं काय विचारतेस, अगं तू शिकवणार? अगं बया, आता मला बी काय येतंय? त्याच्यावर आमचे शेठजी काय म्हणतात, अगं सावित्री, तुला आता काही येत नसेल, पण अगोदर मी तुला शिकवेन, नंतर तू त्या मुलींना शिकवशील. आता बया, आता काय सांगू नवल तुम्हाला, असा आनंद झाला होता बघा. आमची शाळा सुरू झाली की अहो, आणि शाळा कुठं म्हणून काय विचारताय, अहो त्या शेतामध्ये शाळा. मला म्हणतात कसं, बघ ही काळी माती म्हणजे आपली पाटी आहे, आणि त्यांच्या हातामध्ये एक काठी होती, काठी. आणि म्हणतात कसं, आणि ही आहे बघा आपली पेन्सिल. आणि बया बघा की बाई, अहो आमची शाळा सुरू झाली की मला कसे विचारतात, मला आता सांग सावित्री, आपण कुठे बसलो आहोत? आता बया, मी म्हणलं आपण तर मळ्यात बसलो आहोत. मग म्हण, म मळ्याचा. बाई मी अभि म्हणलं, म मळ्याचा. आता मला सांग सावित्री, या मळ्यामध्ये तुला काय काय दिसतंय? आणि मी म्हणलं, बया गाजर आहेत आणि भाज्या आहेत. मग म्हण, भ भाजी. मी अभि म्हणलं, ब भाजी. म्हण, ग गाजर. मी अभि म्हणलं, ग गाजर. आता तुम्हाला काय सांगू बाई, अहो बघता बघता सगळी व्यंजन झाली, स्वर झालं, शब्द जोड शब्द झाले, आणि वाक्य बी यायला लागली की मला. ओ ही सावित्री लिहायला बी लागली आणि वाचायला बी लागली. आणि एक नवल सांगू का तुम्हाला, अहो या भारतातली पहिली महिला शिक्षिका अहो झाली की सावित्रीबाई फुले. वा, क्या बात आहे, मस्त सुंदर, खूपच सुंदर गोष्ट झालेली आहे ही. आणि मला असं वाटतंय नवसृजना ह्या सिरीजसाठी आपल्याला आतापर्यंतच्या ज्या सगळ्याच महिला मिळाल्या आहेत त्या अत्यंत सक्षम, आपल्या आपल्या क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या आणि अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आत्मविश्वासू अशा महिला आपल्याला मिळालेल्या आहेत. प्रज्ञा मॅडम, तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज तुमचा प्रज्ञा मॅडम, तुमचं खूप खूप धन्यवाद की आज आम्हाला तुमचा वेळ दिलात, आमच्याशी मन मोकळेपणाने गप्पा मारल्यात. तुमच्या शिक्षण क्षेत्राबद्दलची तुमची आवड, कलेतनं तुमचं इतकं उत्तम सादरीकरण, ह्या माध्यमातून तुम्ही नक्कीच आमच्या प्रेक्षकांना आणि विद्यार्थ्यांना सुद्धा प्रेरणा दिलेली आहे. आणि असंच तुमचं प्रेरणादायी काम चालत राहो, याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि हाय क्रिएशन आणि आजचे आपले प्रायोजक नर्मदा मसाले यांच्याकडून ही तुम्हाला छोटीशी भेट. नर्मदा मसाले, कोल्हापुरी चवीचे अस्सल घरगुती मसाले, आजीच्या हातची चव. हे मसाले तुम्ही नक्की वापरून बघा आणि याचाही फीडबॅक आम्हाला द्या. तसेच प्रेक्षकांनो, मला तुम्हालाही सांगायला आवडेल की तुम्ही ज्याप्रमाणे ह्या सिरीजला प्रतिसाद देत आहात, असाच उत्तम पद्धतीने आम्हाला प्रतिसाद द्या. हे व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. त्यासाठी हाय क्रिएशनच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तसेच आमच्या पुढच्या एपिसोडसाठी नक्की वाट पहा. धन्यवाद.